हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फूडहॉलिक गर्ल्स. तर आज तो दिवस होता फायनली जिकडे मी फर्स्ट टाइम एव्हर वंदे भारत हे ट्रॅव्हल करत होती. आम्ही अर्ली मॉर्निंगची ट्रेन बुक केली होती म्हणून सर्वात आधी ते नाश्ता दिला होता, बिस्किट्स आणि चाय. सो तुम्ही जेव्हा तिकीट बुक करता ना त्याच्यामध्ये हे इन्क्लुडेड असतं, तुम्हाला ॲड करायचं की नाही करायचं आणि ॲज पर तुमच्या टायमिंग तुम्ही ज्या टाईमला ट्रॅव्हल करता त्याप्रमाणे मील त्यात डिसाईड होतं. सो इथे सेकंड ब्रेकफास्ट आला होता, पुरी भाजी, उपमा, केक होता. जशी जशी ट्रेन पुढे जात होती ना, व्ह्यू इतका अमेझिंग होत चाललेला, म्हणजे सिटी लाईफ पूर्ण मागे राहिली होती आणि पूर्ण ग्रीनरी, छोटे छोटे गाव आणि वॉटर बॉडीज वगैरे दिसायला लागले होते. म्हणजे इतकं सुंदर व्ह्यू. पावसात तर बेस्टच. आणि बेस्ट पार्ट मला या ट्रेनची काय वाटली माहिती आहे, की विंडोज एवढे मोठे आणि क्लिअर आहेत ना, की तुम्ही एकदम मनसोक्त व्ह्यू एन्जॉय करू शकता. आणि माझ्यासाठी तर आहे ना, विंडो सीट खूपच इम्पॉर्टंट आहे. नो मॅटर व्हॉट, कोणतं पण ट्रॅव्हल असू दे, कोणता पण ट्रान्सपोर्ट असू दे. सो वंदे भारत इज इंडियाज मॉडेस्ट अँड फास्टेस्ट ट्रेन. सो ट्रेनचा बेस्ट पार्ट आहे की आहे ना, ट्रेन एकदम क्लीन आणि टायडी आहे. सिटिंग सुद्धा खूप कम्फर्टेबल होते. ऑल्सो वॉशरूम्स वगैरे पण क्लीन आहे. सो जर तुम्हाला ते लोकल्सची गर्दी अवॉइड करायची असेल तर ना हा बेस्ट ऑप्शन आहे फॉर युअर कम्फर्ट. आमची ओव्हरऑल तिकीट ना ₹700 पर पर्सन झाले होते. बघता बघता कधी नाशिकला पोहोचलो समजलंच नाही. आणि बेस्ट म्हणजे तर बिलकुल गर्दी नाही, किऑस नाही, एकदम शांत पीसफुल बसून आलो होतो. सो मला वंदे भारत खरंच खूप आवडलं. तिकडे गेल्यानंतर ना आम्ही ऑटो केली होती आणि आम्हाला ऑन दी वे हे सनफ्लॉवर फील्ड दिसलं. यार इतकं ब्युटिफुल, सगळे सनफ्लॉवर्सनी भरले होते अँड सो ब्युटिफुल. एकदम हायवेला लागूनच आहे, मला एक्झॅक्ट लोकेशन नाही माहीत. सो दिस वॉज ओनली द बिगिनिंग. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आमचं ब्युटिफुल स्टेकेशन एक्सपिरियन्स दाखवणार आहे. सो स्टे ट्यून्ड. ऑल्सो माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.